घाईघाईत होणाऱ्या गोष्टी मला अजिबात नाही आवडत आणि न आवडणाऱ्या गोष्टी माझ्या आयुष्यात सारख्या होत राहतात. आणि आज आम्ही चाललोय घाईघाईत पुण्याला. मोरया मोरया सुख करता. वेलकम टू तुमचे आमचे तुमचे व्लॉग्स. आपल्या वाडी बसलेले आहेत ओम द बॉय जो दिसत असतील तुम्हाला. ओजी भाऊ, दुसरा भाऊ बाईक वरती ऑरॉक्स वरती सेम सीन, आणि तिसरा भाऊ बाकी बहिणींसोबत गाडीमध्ये बसलेला आहे समोरच्या. आणि आम्ही निघालेला आहे पुण्याला थेट डायरेक्ट निगडे, मुंबई ते निगडे. अटेन्शन मला पाहिजे, माझ्या बहिणीचं लग्न आहे. तर पुण्याला जाण्याचा पहिला उद्देश पायल द गर्लचं लग्न आहे जिच्या साखरपुड्याला आम्ही गेलो होतो. जर तुम्ही आमचा हा ब्लॉग बघितला नसाल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक. तर पायल जी पहिल्या सीटवरती बसलेली आहे टॉपला एकदम, पाठी पाठराखीने. भाई काय दिसतोय सीन, काय दिसतोय असं तर मला कोकणात जाताना पण दिसला नव्हता. हे ऍक्च्युली काल रात्री पाऊस लागल्यामुळे असं दिसतंय, ढग फाटले गेलेले आहेत हे ऍक्च्युली. गाईज मला घाट दिसतोय, घाट सुरू झालेला आहे ओमच्या हिशोबाने. तर घाटावर दिलंय मजा येणार आहे, भरपूर मजा येणार आहे. हा ओम बोलतोय मला पण मी पहिल्यांदा ऐकलंय की असं कॉर्नरला आहेत ना कॅमेरामॅन असतात असं तो सांगतोय, जे लोक आपले फोटोज काढतात. आता माहित नाही असू पण शकतं कारण की आमचा एक मित्र सुदीप जो याच रोडला असं ती बाईक रायडिंग वगैरे मध्ये येत असतो. आता जसं माझ्या राईट साईडून एक बाईक रायडर जाईल असा काहीतरी तो गेअर अप करून पूर्ण येतो. आणि मग त्याचे फोटो 2-3 जणांनी काढले होते, त्यांनी ते पोस्ट केले होते. मला वाटलं त्याचे ते कॅन्डिड फोटो नाही आहेत, त्याने स्वतःहून काढून घेतलेले आहेत. नंतर मग ओम कडून कळते की नाही कॅन्डिड फोटो आहेत. ओ हो बाय काय वाकवले गाडी बाई, जरा चांगले फोटो काढा. मग आमचे जे पण लोक आहेत तिथे आम्ही लीन एकदम मजबूत मारली आहे भाई, काय सीन आहे. हा भारी आहे रे, रोडच बाप आहे. गाईज आम्ही स्वर्गात आलोय. स्वर्गात म्हणजे सेकंड स्वर्गात तरी आलोय कदाचित. एकच नंबर व्ह्यू येतोय बा इथून. मला आता कळतं ते वॉनबीज बाईक रायडर्स इकडे काय येतात दर सॅटर्डे संडेला, कारण की हा सीन थोडा भलता आहे. सगळे बाईक रायडर्स इथे थांबलेले आहेत सगळे, इन्क्लुडिंग अस बाईक रायडर्स. काय बोलतो ओम, कसं वाटतं इथं पहिल्यांदा? तुला कसं वाटतं पहिल्यांदा येऊन? एक्सक्यूज मी, व्ह्यू कसा वाटतं तुम्हाला? व्ह्यू एक अजून बघितलंच नाहीये, कसं वाटेल. तर मी इंट्रोडक्शन देतो. आपल्या समोर पायल, पायलची बहीण साक्षी, तिची मैत्रीण रितिका, माझी बहीण स्नेहल, यांची मैत्रीण आणि मी. ओय सगळे ब्लॉग पुण्याच्यात, कारण की मी मनापासून बनवू इच्छितो पुण्याचे ब्लॉग. आणि ओम द बॉय, हेवी ड्रायव्हर, द पाटेकर, कृष्णा द क्लासरूम. गाईज आता आम्ही इथून निघतोय. फोटो सेशन झालेलं आहे. एकच बाप फोटो काढलेला आहे ओमने, मी तुम्हाला दाखवू इच्छितो. एक नंबर आलाय, म्हणजे असा आला एकदम. मी ते नेहमीसारखं कॉपी केलाय माझा फोटो. हा बघ डॉन बाय, काय हेवी फोटो आलाय. आम्ही अशा प्रकारे लोणावळा घाट उतरत आहोत. आता आमचा प्लॅन चालू की आम्ही इथे थांबू, फूड प्लाझाला थांबू, इकडे थोडंफार काहीतरी खाऊ, नाश्ता करू आणि मग थेट तिथून डायरेक्ट पुणे. आता तुला मस्ती जमत नाही, बोल फक्त. मस्ती नाही जमत, ठीक आहे. तू उद्याच येत जाऊ नका आमच्यासोबत. करा तिला काय पाठवली ओम? काय पाठवली बसू दे नाही ते. एंड ऑफ डिस्कशन. अशी पकडून जा बर्गर संपेपर्यंत. इटिंग मॉन्टाज काय खाऊन घेऊया गाईस आणि निघूया गाईस. इथून आम्हाला अजून 1 तास लागेल. आता वाजल्यात सकाळचे 10:15 आणि घरी पोहोचेपर्यंत होतील 11:30, कारण की रस्त्यामध्ये मला आणि डिंडाला कुर्ता घ्यायचा आहे आणि पायाला नखं लावून घ्यायची आहेत ना. चलो गाईस, मिलते डायरेक्ट.
गाईज पायलला नेलसाठी वरती जाऊन 2 तास झाले आतापर्यंत आणि आमची बत्ती उल झाली सगळ्यांची. ओमला तर उलट्या होत आहेत. विनीत मस्त बेडरूम मध्ये आडवा झालाय. जागाच नाही लोक बसले हे पाय बी बापरे हे बघ पूर्ण गाडी भरले. मला पुढे पाय ठेवायला जागा नाही. आपण बाईकवर आपण वही चुकी आहोत. गाईज एक नवीन सीन माहिती वाढलाय. विनीत आणि माझ्या बाईकचा एक नवीन सीन तुम्हाला दाखवतो. काहीतरी बोलतात हे काहीतरी एकदम बेकार आहे. हे असं होऊच शकत नाही. असं इम्पॉसिबल आहे. तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं लय दिवसापासून आणि आज याची पोल खोलतोय. ओ शिट ओ शिट. अरे नको दाखवू. हे नाही गाईज हे नाही गाईज हे नका लक्ष देऊ गाईज. हे फेक आहे. हे VFX केलं एडिट केलं आकाश वाटके जातो हर जागी. अबे ते सोडा. पहिली मेन गोष्ट मला दाखवतो. दोघांची गार्डियन बेल तुटली आहे. दोघांची पण आजच तुटली आहे आणि दोघांचं पण हे 2 राहिलेत आणि रिंग राहिले. एकदम एक्झॅक्ट. कुठे आहे तुझी गार्डन? आत्ता लक्ष गेलं माझं. हे वा एक्झॅक्ट 2. काय होऊच कसं होऊ शकतं? हे इम्पॉसिबल आहे. विनीची गार्डियन बेल निघत नाही तर आता आमच्याकडे टाइमपाससाठी पण काय आहेच नाही का. आमचा डिनर डायरेक्ट टूल बॉक्स काढला. आता डायरेक्ट गाडी खोलायला लागणार. पूर्ण असं इंजिन काढू. त्याच्यानंतर मग गार्डन बेलला आपण इथे सेट करून टाकू. अरे हा खरं पाना काढतोय. तू टायर काढते की काय लावलीस पण? हा वाईफ आपलं काम कसं असतं माहिती आहे तुम्हाला लोकांना तसं माहितीच आहे गाईज. आपलं काम एकदम स्मूथ फास्ट रापराप असतं. रापराप. छोट्या माणसांकडनं कसं गप्पन गॅप शिरतात. मला काय ती तुटलेला मस्त की आवाज आलाय. मला पण आला. हे तुम्ही काय थांबा आता 15 मिनिटं थांबा. आमचं काम चालू आहे. You चल don't mind. येस वेट हिअर 2-4. मला ओ माय गॉड. आम्ही ज्या गोष्टीसाठी 3 तास वाढवल्या ते बघूया तरी काय आहे. बापरे पायाचे पण केले. थोडंसं फक्त केलं. हो. आणि तुला बघून कोणी अजून कोणी केलं की नाही? नाही मी नाही केलं. पण मला सांगितलं काय फायदा झाला एवढं महागातले कपडे एवढं सगळं झालं. तू ना भडक. अरे हा इतकं एवढूसच ओरडलेलं राहिलं होतं ना रे. किती चिडलेली थोडंफार म्हणजे एवढं तर इतना तर हो सकता था. गप्प बसा. बापरे या काकूबाई कोण आहेत? शिर्डीलाच चालले. हे सगळं सामान ठेवायला तुमच्या गाडीत जागा आहे. माझी एक बॅग ठेवायला तुमच्या गाडीत जागा नाही. ए, तुझी बॅग घेतली तर खरं. हा ओके. काय मी पूर्ण हे आय struggle लेटली केलं. रिअलाइज्ड. हा कुठे पोचलो आहे. कलर बिलर झालेला आहे घराला. शपथ हा हालत झाल्या बाई. झोप आल्या बाई मला झोप आल्या. चल. सूर घेऊ दे मला. त्याला शॉक. बर्गर किंग मध्ये स्टारबक्सचं गाणं बोलतोय. तसं नाही. हे रायवलरी नाही.